सोशल मीडियावर लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी रोहिणी पारादे आज अचानक कशा कारणामुळे चर्चेत आली आहे ते आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर काय घडलं, तिच्या आयुष्यात असं कोणता प्रसंग आला आहे की आज सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा आज सर्वात जास्त होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध माहिती, घटनाक्रम आणि समोर असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या क्राईम न्यूज, सामाजिक घडामोडी आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या प्रसार मराठी PR चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आपण बघणार आहोत रोहिणी आणि निलेशची सुरुवातची प्रेम कथा. दोघांची ओळख कशी झाली, नंतर त्यांची ओळख होऊन आंतरजातीय प्रेमविवाह हा त्यांचा कसा झाला, पुण्यातील त्यांचे सुरुवातीचे आयुष्य, आता हे संपूर्णपणे आपण आता बघणार आहोत. तर त्यापूर्वी आपण आता बघणार आहोत की त्यांचं आता नेमकं पुण्यातील सुरुवातीचं आयुष्य कसं होतं. सर्वात पहिले आपण बघूया की दोघांची ओळख कशी झाली पुण्यामध्ये, ते आपण बघणार आहोत. रोहिणी आणि निलेश पारादे यांची ओळख नेमकी कधी आणि कुठे झाली, तर विविध मराठी वृत्तपत्रानुसार दोघांनी प्रेमविवाह कसा केला आणि आंतरजातीय विवाह होता. त्यानंतर पुण्यात ती राहू लागली आणि सोशल मीडियावर रील्स बनवण्यास त्यांची सुरुवात झाली. या रील्समुळे हे जोडपं चांगल्याच मोठ्या प्रसिद्धीत झालं. रोहिणी आणि निलेश यांच्या प्रेम कथेची सुरुवात नेमकी कशी झाली याबाबत अधिकृत माहिती अशी आहे की त्यांची नेमकी ओळख झाली होती. दोघांनी ओळख झाल्याच्या नंतर त्यांचा जो आंतरजातीय त्यांनी जात सुद्धा सांगितली होती आणि ती जात सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मग नंतर प्रेमविवाह केल्याचं ठरवलं होतं. आंतरजातीय विवाहानंतर त्यांनी एकत्र नवीन आयुष्य आता सुरू केलं होतं आणि पुढे सोशल मीडियावर त्यांनी रीलच्या माध्यमातून लाखो लोकांची मनं जिंकली होती. त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की त्यांचा आंतरजातीय विवाह कसा झाला आणि आपण आता बघणार आहोत त्यांचा आंतरजातीय विवाह कसा झाला आणि त्यांची पुण्यातील जे सुरुवातीचे आयुष्य होतं ते कसं होतं. तर भावांनो, ताईंनो, रोहिणी आणि निलेश पारादे यांची प्रेमकथा ही एक आंतरजातीय प्रेमविवाहातून सुरू झालेली होती. उपलब्ध माहितीनुसार रोहिणीच्या आयुष्यात आधी एक विवाह झाला होता. त्या नात्यातून विभक्त झाल्यानंतर तिची ओळख आता निलेश पारदे यांच्याशी झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर दोघांनी समाजातील अनेक अडचणींना सामोरं जात प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचं आयुष्य अगदी सामान्य होतं. पुढे त्यांनी व्यवसायात पाऊल टाकलं आणि हॉटेल, ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर सोशल मीडियावर मजेशीर रील्स बनवत त्यांनी लाखो लोकांची मने जिंकली होती. पुण्यातील सुरुवातीच्या दिवसामध्ये त्यांचा संघर्ष, नवीन संसार आणि स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड ही चांगलीच होती. पण नंतर सोशल मीडियावर वाढलेली लोकप्रियता आणि व्यवसायाचा विस्तार याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले होते. त्यांची पहिली भेट नेमकी कुठे झाली होती, कोणाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं किंवा कुटुंबियांनी काय प्रतिक्रिया दिली याची अधिकृत माहिती अजून काही कुठेच आढळून आलेली नाही. रोहिणी आणि निलेश पारदे यांची प्रसिद्ध मिळवण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची साधी, ग्रामीण आणि नैसर्गिक शैली. सोशल मीडियावर अनेक जण मोठे सेट, महागडे कॅमेरे किंवा कृत्रिम अभिनय करत होते, पण रोहिणी आणि निलेश मात्र गावाकडच्या साध्या वातावरणात, हॉटेलच्या किचनमध्ये आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगावर रील्स बनवत होते. त्यांच्या रील्समध्ये गावरान भाषा, नवरा बायकोमधील मजेशीर संवाद, स्वयंपाकघरातील प्रसंग आणि ग्रामीण जीवनशैली दिसत होती. त्यामुळे लोकांना त्यांच्यात स्वतःचं आयुष्य दिसायचं. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली होती. लाखो लोक त्यांना का पसंत करायचे, तर कारण असं आहे की त्यांच्या व्हिडिओमध्ये दिखावा नव्हता. रोहिणी आणि निलेश हे जसे खऱ्या आयुष्यात होते तसेच कॅमेऱ्यासमोरही दिसत होते. त्यांच्या रील्स पाहताना लोकांना मनोरंजनासोबतच आपलेपणा जाणवत होता. विशेषतः ग्रामीण भागातील प्रेक्षकांना त्यांच्या बोलण्याची शैली आणि गावरान खाद्य संस्कृती खूप आवडत होती. हसत खेळत संवाद, एकमेकांशी होणारी मस्करी आणि कुटुंब वात्सल्य वातावरण यामुळे त्यांचे लाखो फॉलोअर्स तयार झाले. नेमकं आता पुढे यामुळेच जे फॉलोअर्स आहे आणि काही प्रसिद्धी यामुळे मग नेमकं त्यांच्या हॉटेल, ग्रामपंचायत यांचा ब्रँड कसा तयार झाला, तर पुण्यात रील्स आणि व्हिडिओ बनवताना त्यांना चांगला प्रतिसाद का मिळू लागला, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दोघांनी आपल्या मूळ भागात जाऊन एक वेगळी कल्पना राबवली होती. सोशल मीडियावर मिळालेल्या लोकप्रियतेचा उपयोग करून त्यांनी हॉटेल, ग्रामपंचायत नावाने व्यवसाय सुरू केला होता. या हॉटेलमध्ये गावरान जेवण, ग्रामीण वातावरण
आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ यांचा अनोखा संगम होता. हॉटेलच्या किचनमधून बनवलेले रील्स प्रचंड व्हायरल झाले. लोक फक्त जेवणासाठी नाही तर फक्त रील्समध्ये दिसणारच त्या उद्देशानं सुद्धा काही लोक प्रत्यक्ष अनुभवासाठी सुद्धा तिथे येऊ लागले होते. हळूहळू हॉटेल ग्रामपंचायत ही फक्त हॉटेल राहिलं नव्हतं, तर सोशल मीडियावर एक वेगळी ओळख झाली होती. वाढता जो प्रतिसाद आहे, त्या प्रतिसादामुळे त्यांनी पुढे नवीन शाखाही सुरू केल्या होत्या. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिसत असेल की त्यांनी जी हॉटेलची जी किचनमध्ये बोलीभाषा आहे तर ती पण सुद्धा त्यांनी काही वेळेस पोस्ट सुद्धा केलेली आहे. ज्या हॉटेलमध्ये जे हॉटेल ग्रामपंचायत नावाची होती त्या हॉटेल ग्रामपंचायतने रोहिणी आणि निलेश यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं होतं. त्याचा व्यवसायामागे असा कोणता ताण निर्माण झाला की आज संपूर्ण महाराष्ट्र हा प्रश्न विचारत आहे. पुढे आपण या गोष्टीवर काय आढावा घेणार आहोत. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाल्यानंतर रोहिणी आणि निलेश यांनी आपल्या गावाजवळ हॉटेल ग्रामपंचायतीची सुरुवात केली. सुरुवातीला हे फक्त एक साधं हॉटेल नव्हतं, तर त्यांच्या रील्स मधून लोकांना परिचित झालेले एक ठिकाण बनलं होतं. सोशल मीडियावर त्यांना पाहणारे अनेक लोक प्रत्यक्ष हॉटेलमध्ये भेट देण्यासाठी येऊ लागले. पहिलं हॉटेल मंगळवेढा तालुक्यातील धर्मपुरी परिसरात सुरू झालेलं हॉटेल ग्रामपंचायत ही त्यांच्या प्रवासातील पहिलं मोठं पाऊल ठरलं. ग्रामीण वातावरण, गावरान जेवण आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या रील्समुळे या हॉटेलची एक वेगळी ओळख तयार झाली होती. नंतरच्या नवीन शाखा व्यवसायाला ज्यावेळी चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि त्या प्रतिसाद मिळू लागल्यानंतर त्यांनी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक वृत्तानुसार मंगळवेढा तालुक्यातच त्यांनी आणखी 2 नवीन शाखा सुरू केल्या. वाढती लोकप्रियता आणि व्यवसाय पाहून त्यांना मोठा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्या क्षणी त्यांना काही प्रतिसाद सुद्धा तिथे लोकांचा मिळू लागला होता. व्यवसाय वाढल्यानंतर त्यांना खूप अडचणी आल्या होत्या. अनेकदा यश जितक्या वेगाने येतं तितक्याच वेगाने जबाबदारीही वाढतात. नवीन शाखा सुरू झाल्यानंतर व्यवस्थापन, कर्मचारी, खर्च, आर्थिक गणित आणि रोजचा वाढता व्याप या सर्व सांभाळणं हे मोठं आव्हान बनलं होतं. काही वृत्तानुसार दोन्ही नवीन शाखांचं व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन करताना त्यांना मोठी तारेवरची कसरत सुद्धा करावी लागली होती. याच वाढत्या व्यापारामुळं आणि तणावामुळं काही दिवसापासून वाद निर्माण झाल्याच्या चर्चाही काही ठिकाणी सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चांना अद्याप अधिकृत काहीही आणि कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. प्रश्न असा आहे की लाखो लोकांच्या प्रेमामुळे उभा राहिलेल्या हॉटेल ग्रामपंचायतचा प्रवास अचानक अशा वळणावर कसा आला? यश, प्रसिद्धी आणि वाढता व्यवसाय असतानाही नेमकं काय घडलं? पुढील भागात आपण मृत्यूपूर्वीच्या काही महत्वाच्या घटनांकडे पाहणार आहोत. मित्रांनो, रोहिणी पारादे यांचा निधनानंतर सर्वात जास्त चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे त्यांची शेवटची सोशल मीडियाची पोस्ट. कारण काही तासापूर्वीच ज्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं ती अचानक अशी बातमी बनली यावर अनेकांचा विश्वासच बसत नव्हता. तुमचाही बसतो का सांगा? अजूनही बसत नाही. शेवटच्या रील्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार रोहिणीचं शेवटचं रील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये शूट करण्यात आलं होतं. या रीलमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसत होती आणि तिच्या सोबतही निलेशही होता. नवऱ्या बायकोमध्ये नेहमीप्रमाणे हलका फुलका आणि मजेशीर संवाद या रीलमध्ये पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे ज्या किचनमधून ती लोकांना हसवणारे रील्स बनत होती त्याच ठिकाणी संबंधित घटना घडल्याने अनेक फॉलोअर्स अधिकृत भावुक सुद्धा झाले होते. त्यांच्या कमेंट सुद्धा आल्या होत्या. सोशल मीडियावरील हालचाली, त्यांच्या सोशल मीडियाच्या ज्या हालचाली जर बघितल्या तर रोहिणी आणि निलेश यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर नियमितपणे रील्स, हॉटेल्समधील व्हिडिओ आणि दैनंदिन आयुष्यातील मजेशीर क्षण शेअर केले जात होते. बाहेरून पाहताना सर्व काही सुरळीत आणि आनंद दिसत होते. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सना मोठा धक्का बसला होता. घटनेनंतर त्यांच्या शेवटचा जो त्यांची जी पोस्ट होती त्या पोस्ट आणि रील्सवर हजारो कमेंट्स येऊ लागल्या होत्या. अनेकांनी असं का केलंस आणि तू इतकी आनंदी दिसत होतीस अशा भावना व्यक्त केल्या जात होत्या. लोकांनी काय बदल पाहिले होते जी पोस्ट टाकली होती त्यानुसार? तर घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक जण मागील काही व्हिडिओ आणि पोस्ट पुन्हा पाहू लागली. काही लोकांना तिच्या वागण्यात बदल जाणवल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात होता. मात्र अशा निरीक्षणांना सध्या कोणताही अधिकृत आधार दिला जात नाही. काही वृत्तामध्ये वाढता व्यवसाय, नवीन शाखा आणि कामाचा ताण याबाबत चर्चा झाली असली तरी रोहिणीच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय हे अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही आणि आता यावर सध्या पोलीस तपास करत आहेत. पण मित्रांनो, इथून पुढे अजून काही
गंभीर माहिती आहे, कारण सोशल मीडियावर हसतमुख दिसणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात पडद्यामागचं नेमकं काय सुरू होतं आणि व्यवसायाचा ताण, नवीन शाखा आणि वाढत्या जबाबदारीमुळे काही बदल झाले होते का? पुढच्या भागात आपण याच प्रश्नांचा अजून आढावा घेणार आहोत. मित्रांनो, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चांकडे केवळ चर्चा म्हणूनच पाहणं महत्त्वाचं आहे का? अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच कोणत्याही कारणाबाबत आपल्याला निश्चितपणे बोलता येईल, परंतु अजून काही यावर चौकशी आलेली नाही. आपण जर व्यवसायाचा ताण बघितला तर गेल्या काही काळात हॉटेल ग्रामपंचायतचा व्यवसाय झपाट्याने वाढत होता. नवीन शाखा, वाढत्या जबाबदाऱ्या आणि रोजच्या व्यवस्थापनामुळे ताण वाढला याची काही शक्यता काही लोकांना व्यक्त केलेली होती. मात्र याबाबत अधिकृत काहीच पुष्टी दिल्या जात नाही, कारण काहीच्या ठिकाणी कोणाचं काय वेगळं मत आहे हे अजून सांगता येत नाही. आणि हे ज्यावेळेस पोलीस ठरवतील त्यावेळेस संपूर्ण घटना, संपूर्ण प्रकरण आपल्याला माहिती होईल. जर आपण आर्थिक व्यवस्थापनाचा जर विचार केला तर व्यवसाय वाढला की आर्थिक नियोजन सुद्धा, कर्मचारी आणि खर्च, गुंतवणूक आणि दैनंदिन व्यवहार याची जबाबदारी सुद्धा वाढते. सोशल मीडियावर काही जण आर्थिक व्यवस्थापनाच्या दबावाबाबत काही चर्चा सुद्धा करत आहेत, पण तपास यंत्रणा आणि काही पोलीस अधिकारी याबाबत काही अंदाज म्हणजे काही स्टडी करत आहेत, काही रिसर्च करत आहेत. याबाबत सध्याच्या स्थितीत तर कोणताही आपण निष्कर्ष देऊ शकत नाही आणि कोणती माहिती देऊ शकता येत नाही विनाकारण. जर आपण कौटुंबिक वादाचा जर विचार केला तर काही सोशल मीडियावर पोस्ट आणि कमेंट्समध्ये असं सांगितले जाते की कौटुंबिक मतभेदामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे की मात्र सध्या उपलब्ध जे काही पुरावे वगैरे आहेत यांची अजून काही पुष्टी केली जात नाही आणि ही अफवा आणि सत्य यामध्ये फरक ठरवणं हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचंच आहे. आपण जर मानसिक ताणाबाबत विचार केला तर या घटनेनंतर अनेकांची मानसिक तणाव, प्रसिद्धी मागील दबाव आणि वैयक्तिक संघर्ष याबाबत काही लोकांच्या चर्चा सुद्धा आहेत. मात्र एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीबद्दल पुराव्याशिवाय आपल्याला हा निष्कर्ष काढता येत नाही. आजकाल भरपूर काही कॉमेंट्स येतात, परंतु निष्कर्ष काय काढणं हे योग्य सुद्धा नाही. त्यामुळं या आपण जे म्हणजे सांगत आहे मी तुम्हाला, तर या काही अंदाजित काही गोष्टी सांगता पण येत नाही. जर दुसरा प्रश्न आपण जर केला प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी, खरं कारण काही असो, या घटनेने एक प्रश्न उभा आलेला आहे. प्रश्न पुन्हा समोर येतोय, सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये किती फरक असू शकतो? आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण पुढे करणार आहोत. रोहिणी पारादे यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या व्हिडिओमधील चर्चेतील मुद्दे हे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना आढावा म्हणून आपण एक वेळेस बघू शकतो, परंतु तो अंतिम निष्कर्ष धरता येणार नाही. रोहिणी पारादे यांच्या निधनाची बातमी जशी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेकांना सुरुवातीला या बातमीवर विश्वास बसत नव्हता, कारण काही दिवसापूर्वीपर्यंत रोहिणी आणि निलेश नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर सक्रिय दिसत होते. घटनेनंतर सोशल मीडियावर शोक संदेशचा अक्षरशः पूर आला होता. मात्र हजारो लोकांनी त्यांच्या जुन्या रील्स, फोटो आणि व्हिडिओ शेअर करत श्रद्धांजली वाहिली होती. या घटनेनंतर सोशल मीडियावर आजही काही प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. नेमकं काय घडलं? रोहिणी एवढी टोकाचं पाऊल का उचललं? आणि शेवटच्या काही दिवसात काही बदल कसे दिसू लागले होते काही प्रेक्षकांना? व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी होत्या का? आणि हॉटेल ग्रामपंचायतचं आता पुढं काय होणार? असे भरपूर काही प्रश्न प्रेक्षकांनी म्हणजे त्यांच्या चाहत्यांनी इंस्टाग्राम फॉलोअर्स वगैरे यांनी केलेल्या होत्या. काही कमेंटमध्ये असे प्रश्न सुद्धा केलेले होते. परंतु त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल जर चर्चा करायचं म्हटलं तर सध्या सोशल मीडियावर निलेश पारादे यांच्याबद्दलही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अनेक जण त्यांच्या पुढील आयुष्याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. लोक विचारत आहेत की हॉटेल ग्रामपंचायतचा व्यवसाय आता कसा पुढे जाईल, सोशल मीडियावरील त्यांचा प्रवास सुरू कसा राहील आणि या कठीण प्रसंगातून ते स्वतःला कसं सावरतील. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे काळच देऊ शकेल. सध्या हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखद आणि या परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर लाखो लोकांना हसवणारी एक व्यक्ती आज आपल्यात नाही, पण या घटनेतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे फक्त सोशल मीडियावरून समजत नाही. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे जरूर सांगा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल, विश्वासार्ह आणि
तथ्य आधारित बातम्यांसाठी प्रसार मराठी PR ला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लाखो लोकांना हसवणारे व्हिडिओ बनवणारे रोहिणी आणि निलेश परादे यांचं आयुष्य बाहेरून पाहताना आनंदी, यशस्वी आणि प्रेरणादायी वाटत होतं. मग असा कोणता प्रसंग आला की आज संपूर्ण महाराष्ट्र हा प्रश्न विचारत आहे? हसत खेळत व्हिडिओ करणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं? या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरही अनेक चर्चा, अनेक दावे आणि अनेक अंदाज लावले जात आहेत. मात्र सत्य काय आहे हे अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. म्हणूनच आपण अफवावर नाहीतर उपलब्ध माहिती आणि अधिकृत ज्या घडामोडी त्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. रोहिणी परादे आणि त्यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस आता सध्या तपास करत आहेत. अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतरच सत्य परिस्थिती आपल्याला कळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावरील दिसणारं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये किती फरक असू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, रोहिणी परादे प्रकरणाबाबत सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे अजून तपासानंतर स्पष्ट होतील. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशा सखोल आणि विश्वासार्ह बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देतो. मी आहे गणेश आणि तुम्ही पाहत आहात प्रसार मराठी PR. धन्यवाद.